आजीनाथच्या बहिणीचा विवाह सोहळा, रात्री 11 वाजता जेवण, पावसाला जोरदार सुरुवात आणि नवरीचे फेरे। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। तो चलिए शुरू करते हैं। सकाळची सुरुवात मस्तपणे आता आईने हळदीचे दूध दिल्याने झाली। आवाज एवढा बसला होता की आवाज निघत नव्हता। बाय बाय टाटा। भाऊबंद असल्यामुळे सकाळपासूनच लग्नाच्या तयारीमध्ये आपण सहभाग घेतला आणि सुरुवातीलाच अद्रक काढण्यासाठी नवरीच्या शेतामध्ये समा आणि गोपी मी आलो। पटापट अद्रक काढून घेतली। आता आलो होतो अद्रक घेऊन डायरेक्ट स्वयंपाक रूम मध्ये। पटापट अद्रक धुवून घेतली। नवरीच्या भावाने तर गाडी डायरेक्ट स्वयंपाक रूम मध्ये आणली होती। कौन है ये लोग, कहां से आते हैं? भैयाला तर प्रदीपने एवढ्या लंब्या लंब्या फेकल्या, डायरेक्ट माझाचीच बाटली त्याला घ्यायला लावली। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। लग्न समारंभ कोणताही असो, पीठ वाटण्यासाठी या ठिकाणीच ठेवावं लागतं। एका बाजूला ऋषी, योगेश दादा, गोपी आणि आम्ही सर्वजण स्वयंपाक रूम मध्ये अद्रक चक्की मधून काढून घेतली। आता घरी मस्तपणे फ्रेश होऊन पारावरती आलो। पोळ्या व्यवस्थित लावण्याचे नियोजन अण्णाकडे देण्यात आणले। लग्न संध्याकाळी असल्यामुळे स्वयंपाक दुपारीच सुरू करण्यात आला। पाहुणे मंडळी आले, कुकाचा कार्यक्रम संपन्न झाला। पाहुणे मंडळींना जेवू घातलं आणि आता झाली होती रात्र। लग्नाची वेळ। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणला। गोकुळने व्यवस्थित शाल टाकून पुतळा ठेवला। महिला मंडळ तर सर्व आल्या होत्या, पुरुष मंडळ पण येत होती। मग काय नवरीच्या भावासोबत आपण पण घेतला ना फोटो काढून। शाबाश बेटा। हे भावी नवरदेव बर का। दुसऱ्या बाजूला घरची मंडळी बसलेल्या होत्या। आता काय मग शूरतीने तिन्ही जावांना फोटो काढण्यासाठी एका लाईनीत उभे केले होते। अरे देवा, ये गडबड है बाबा। शूरती आणि सर्व वहिनी मंडळींनी फोटो काढून घेतले। नंतर सर्व आई माऊली जेवण्यासाठी बसल्या होत्या। सर्व मंडळीचे जेवण आता आटपले होते। रात्रीचे 11 वाजले होते आणि पोटात कावळे काव काव करत होते। हसी मजाक करत करत बसलो जेवणासाठी काका आणि भाऊ मंडळी सोबत। पण खंडू भाऊ गालातल्या गालात का हसत होते काय समजेना। जेवण चालूच होते तर एवढ्यात जोरात पाऊस चालू झाला। सर्व महिला मंडळ नवरदेव नवरी मंडपातून मंदिराच्या दिशेने पळायला लागली। याला म्हणतात पावसाचा धाक। आता चालू झाले होते नवरदेव नवरीचे फेरे। शेवटी पाऊस तर काही उघडला नाही, पण पावसातच नवरदेव नवरीला वाटी लावावं लागली। मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, फॉलो, शेअर करत जा। चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये। रामकृष्ण हरी।